होतं का नाही. तसं आपल्याला संतरूपी विवेकरूपी फळ देतात. संतरूपी संन्यासी गुरु आपल्याला हे ज्ञानेश्वरीचं भागवताचं फळ देतात. पण आम्ही त्या आपल्या मालकाला सांगतोय की मी फळ खाल्लं पण खाल्लेलं नाही अजून. खोटं सांगायला लागलोय आम्ही. मी कथा ऐकून आलो पण खाल्लंय कुठं. खाल्ल्यावर काय होते सांगा. जेवल्यावर काय होते. तृप्ती होती. आणि जेवलं नाही तर नुसता जेवणाचा विषय झाला. काय झाला. परवासारखा डाळ आणली, बेसन पीठ आणलं, कांदा आणला, तेल आणलं, पातेलं आणलं आणि शिजवायचं कोण. शिजवून खायचं कोण. स्वयंपाकाचं साहित्य आणलं पण स्वयंपाकच केलं नाही. मग पोट कसं भरेल. तसं हे स्वयंपाकाचं साहित्य आहे. त्याचा स्वयंपाक आपण करायचा आहे. आणि जो स्वयं आहे आतमध्ये त्याचा पाक करून आपलं ते अंतःकरण आहे त्या पाकामध्ये त्याला घालायचं आहे. तीव्र अग्निविन न पेटे पर्वत वरील गवत बीजासहित तैसे मुखी नाम जव तीव्र नाही तव हा विदेही न होय की. स्वयंपाकाशी उशीर उगी उताविळ करिता जवळ तृप्ती न होय. उतावळी जैसे तैसे नाम तीव्र जपता साचार सुख नित्य. तीव्र स्मरणाने जरी न होय आनंद पश्चिमे मार्तंड उदयेल. ज्ञानेश्वर कन्या हातावरी हात ठेवून सांगत नाममुखी. लक्षात आलं ना. अभंग आहे. लक्षात आलं का. सगळं फोड करत नाही. स्वयंपाकाशी उशीर उगी उतावीळ. स्वयंपाकच केलेला नाही वाढ जेवायला. अहो स्वयंपाकच केलं नाही वाढ जेवायला. स्वयंपाक तसं आम्ही हा स्वयंपाक केला नाही. हे सगळी पुस्तकं घेऊन घरात बसलोय पण तो पुस्तकातला बोध आमच्या मस्तकात गेला नाही. त्याची शांती ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे. ती शांती प्रगट झाली नाही काय उपयोग. आमचे महाराज म्हणायचे शास्त्र पडपडके पंडित हुआ अपार. शास्त्र पडपडके पंडित हुआ अपार. निज वस्तु की खबर नहीं सब नकटी का श्रृंगार. शास्त्र पडून पडून पंडित झाला. पंडित झाला महाज्ञानी झाला नाही का. एक अभंग आहे. जरी पंडित झाला का महाज्ञानी झाला तरी सुद्धा आत्मवस्तू जर त्याला कळली नाही तर काय उपयोग नाही बघा. काय उपयोग नाही. ते ब्राह्मण पंडित होता पण आत्मवस्तू स्वतःची वस्तू त्याला कळली नाही काय उपयोग नाही. आणि असल्या अशुद्ध असलेल्या बुद्धी म्हणजे पत्नीच्या ताब्यात गेला आणि नश्वर असलेलं पुत्र मला दे धन मला दे असं मानून जीवन जगायला लागलाय. आम्ही तसंच करायला लागलोय. देवाला सत्य काय मागेना झालाय. पुत्र दे धन दे हे दे ते दे संपत्ती दे. अजून सुद्धा मनात तसंच येते. 1 कोटी मिळावेत 2 कोटी मिळावेत ही जमीन मिळावी ती जमीन मिळावी असंच मनात येते अजून आमच्या. नाहीच आम्हाला असं कधी वाटतच नाही. ते यम नचिकेताला यमानं विचारलं तुला हे देतो ते देतो. हे नको नको सगळं दिलं. त्रैलोक्याचं राज्य देतो म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत तुला त्या राज्यावर बसवतो म्हणजे. स्वर्गाचं राज्य देतो म्हणली तुला. इंद्रपद देतो ब्रह्मपद त्या ब्रह्माचं तुला पद देतो. अहो म्हणले हे सगळं नश्वर आहे खोटं आहे म्हणले. चंद्र सूर्य सुद्धा संपणार आहेत म्हणले. आम्हाला हे नको. आम्हाला असं एक राज्य द्या म्हणले जे राज्य अविनाशी आहे जे स्वरूप अविनाशी आहे. तेवढं सोडून बोला म्हणते. तेवढं सोडून सांगा म्हटले. मग नाही म्हणला तेवढं नाही तेच पाहिजे. तेच पाहिजे म्हणला. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी अति जाणावे तरी संता या बजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुटा ते तर सेवा हा दारवंट आहे. काय म्हटलंय एक एक ओळ अशी आहे. काकांना तुम्ही जर मानत असला तर काकांची सेवा तुम्ही काय केली सांगा बरं. समजा तुम्ही म्हणताय काका आमचे गुरु आहेत. काय केलं तुम्ही आकाराम. काय केलं नाही. काय सेवा काय केली. दर्शन तुमच्यासाठी घेतले हो.
तुमच्यासाठी दर्शन घेतलंय, तुम्हाला सुख व्हावं म्हणून. त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? तुम्हाला काका पाहिजेत ते बी तुमच्यासाठीच पाहिजेत. तुम्ही त्यांचं व्हा ना, त्यांच्यासाठी काहीतरी करा ना. का म्हणायचंच नुसतं ठेवी तो हा पायी जीव तोडा, कधी ठेवणार? काय केळी नेली 40 रुपयाची म्हणजे झालं? ते बी देशी केळी घ्यायचं म्हटलं तर 80 रुपये जीव तुटतोय. आणि काळी पडलेली केळी सगळी दत्ताला, आणि चांगली पिवळी झार असलेली देशी केळ पोराला तुमच्या. हे असलं बेगडी प्रेम चालतं वित? काय उपयोग नाही असल्या परमार्थाचा. शेल्क देवाला द्यायचं असते आणि हलका आपण घ्यायचं असतं. आम्ही हलकं देवाला देतोय, शेल्क आपल्याला देतोय. असला वरपांगी भाव काय उपयोगाचा आहे त्यावेळा? तू काय म्हणे नको वरपांग देवा, हेरी माझी सेवा. भाव शुद्ध म्हटले, भाव शुद्ध आहे. भाव धरा रे धरा, देव आपला असे करा. कुणी काय म्हणू यासाठी, बळकट प्रेम असू द्या गाठी. निंदा स्तुतीवर लावून काठी, मी तू हरा रे हरा, देव आपला असे करा. सकाम सर्व ही साधने सांडा, निष्काम ही भक्ती मांडा. कुतर्क ही वृत्ती दवडा, आली जरा रे जरा, देव आपला असे करा. पुनरपी नरदेहाची प्राप्ती, कोण्यान मिळे कल्पांती. ऐसा विवेक जाणून चित्ती, गुरुसी भजा रे भजा, देव आपला असे करा. भाव धरा, भाव धरा. सांगड बांधा रे भक्तीची, नारायण नामाची. हा बांधणार की नाही सांगड? बांधणार? बांधायची. कोण काय करतंय तिकडे बघू नका, तुम्ही काय करताय बघा. हा कोण काय करते, घरातले काय करतात, मुलं बाळ काय बघू नका. आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विना आमच्या घरात पत्नी काय करते, मुलगा काय करतोय, तो धाकटा काय करतोय, त्यांचं त्यांच्या बरोबर. मला स्वातंत्र्य आहे, मी करायचं ते. मग फळ खाल्लं, कुणी खाल्लं? गायीनं. मग गायीनं पुत्र निर्माण झाला, कोणता? गोकर्ण. गोकर्ण म्हणजे काय? हा गायीचा सारखं कान असलेला. मग संत काय म्हणतात, तुम्हाला गोकर्ण रूपी पुत्र व्हायला पाहिजे. पण ती ह्याच्या भाग्यात नव्हतं. कुणाच्या? धुंदलीच्या. का? तिनं फळ खाल्लं नाही. कोणतं फळ? विवेक रूपी. मग विवेक रूपी फळ न खाल्ल्यामुळं काय झालं? विवेक कशाचा? विवेक म्हणजे काय? सत्य म्हणजे काय, असत्य म्हणजे काय, ते फळ न खाल्ल्यामुळं काय झालं? त्याला हे सत्य म्हणजे काय आणि असत्य म्हणजे काय हे जाणण्याची, ऐकण्याची इच्छाच निर्माण झाली नाही. कळते का मी काय म्हणतोय ते? आणि ते जर तिनं खाल्लं असतं तर तिला गोकर्ण रूपी पुत्र झाला असता. गोकर्ण म्हणजे ह्या कानाला ऐकावस वाटलं असतं की भगवंत म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, श्रवण म्हणजे काय. आम्ही ते फळ खाल्ले म्हणून आता आमच्या कानाला म्हणतात, काय म्हणतात? तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुणगान. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाच्या पायी. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुका म्हणे, हा तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. त्या जीवाला म्हणजे ब्राह्मणाला तुका म्हणे जीवा, जीवा केशवाला सोडू नको आणि इकडे पसरू नको, त्याला विसरू नको आणि विषयांच्यात घसरू नको. तुझी इंद्रिय, तुझी मित्र कर आणि त्या मित्रांना म्हणजे गोपाळांना घेऊन त्या केशवाच्या ठिकाणी जाऊन गोपाळकाला कर, आनंदाचा काला कर, ज्ञानाचा काला कर, कर्मभक्तीचा काला कर, योगाचा काला कर.
शांतीचा काला कर आणि तृप्त हो, आनंदी हो. कधी आम्ही काला करणार? आम्ही काला करा म्हणजे तिकडं काला करतोय. कंस आणा, लाह्या आणा, दही आणा, ते बी घ्यायचं म्हणून घ्यायचं, ते घालायचं, फोडायचं आणि तेच खायचं खापर. अहो लाह्या आत व्हायला पाहिजे, की अंतकरण भाजायला पाहिजे, अंतकरण हलकं व्हायला पाहिजे, वासनारूपी बीज भाजायला पाहिजे, तर त्या लाह्या होत्यात. बीज भाजवणी केली लाही म्हणून ते फळ खाल्लं नाही, त्याचा परिणाम विवेक रूपी. मग गोकर्ण म्हणजे कोण? जो कानानं, गाईचं कान मोठे असतात तसं मोठं कान करून आपलं मन कानाच्या ठिकाणी ठेवून. आता गंमत काय सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला तुमचं मन आहे ना, मन तुमचं डोळ्यात येऊन ज्या वेळेला ते मन, आता समजा तुम्हाला साडी पाहिजे तर तुमचं मन काय होते? साडी होते. तुमचं मन साडी होते. तसं तुमचं मन कानात येऊन बसलं तर तुमचं मन कान होते. म्हणून आपल्याकडे म्हणतात मनाचं कान करा. आणि एकदा मन जर कानात येऊन बसलं तर त्या मनाला घरची आठवण येत नाही. आणि जर मनात घरची आठवण येत असली तर समजायचं मन कान होऊन घराचं ऐकायला लागले. होय, आपण कीर्तन चालू असते, प्रवचन चालू असते, म्हणले महाराज विषय काय चालू आहे, मला काय ऐकवायला नाही हो, आलो आहे. म्हणजे त्यानं तिकडे हे केलेलं, काय केलं होतं? फोन लावला होता. काय गोट्यात गायीनं काय केलं असेल, म्हशीनं काय केलं, तिकडं त्याचं मन गेलं होतं. आता सुद्धा काय बघा, 5 वाजत आले की नाही, आता ते मन तिकडे फोन लावते. पण जे मन, अहो ती गवळण सोपी नाही. नको वाजवू श्रीहरी मुरली रे, तुझ्या मुरलीने तानभूक हारली रे. घरी करत होते कामधंदा, ती मी गडबडली ग. हे इंद्रियांचे कामधंदा जो चालू होता ना, ते सगळी इंद्रिय विसरलीच. तुम्ही मला सांगा, सोपं सांगतो, तुम्ही काम काहीतरी करत असताय, कुठे घरात धूत असताय किंवा काहीतरी, शेजारी म्हणले अहो बाईसाहेब, बाईसाहेब म्हटले की नाही काम ठेवते, काय म्हणताय, काम विसरतय ती. अहो ती अशी अशी म्हण, झालंच बदल, बसा. काय अहो बघितलंय हो, गावाकडं बघितलंय ना मी, ते सगळं काय होतंय ते बघितलंय. मला सांगायचं काय, मन कसं सोडतंय सगळं. आता मला सांगा, ते काय ऐकून काय फायदा आहे? काय नाही. पण किती वेळ जातो माहितीये का? 15-20 मिनिटं. आणि काय म्हणते, थांबा बसा, लय दिवसांना आलायचा, चहा ठेवते. आणि चहा ठेवताना, चहा पाचताना, चहा पिताना पाप दुसऱ्याच, आणि ह्याचे घाण सगळे. तिनं काय केलं, ती ह्याच्या हातात आतमध्ये येऊन तीन तिकडं कुठं असेल गावात, तिचं काय केलं असेल, तिने केलं असेल, पण ह्या दोघींच्या अंतकरणात ती बाई आली का नाही. मग त्याच वेळात जर पांडुरंग आणला असता तर ते कोणी करायचं? ते विवेक रूपी पुत्र जर खाल्ला नाही तर ती बी काय हरिपाठातलं विचारत नाही, आणि ही बी काय हरिपाठातलं सांगत नाही. आणि ह्यांना जे पाठ आहे ते सगळं संसारातलं आहे, पण ते पाठ नाही, ते सगळं सपाट आहे, वाट लावणार आहे, आणि ती आम्ही सोडत नाही. आणि ही आमची वाट दाखवणार आहे, ती वाट आम्ही धरत नाही. कारण आम्ही विवेक रूपी पुत्र, विवेक रूपी फळ खाल्लेलंच नाही. आमचं गोकर्ण झालेलं. गोकर्ण, गोकर्ण म्हणजे कर्ण व्हायला पाहिजे. कर्ण, कर्ण होऊन ऐकाय पाहिजे. ओम कर्णे भी, ओम भद्रम कर्णे भी पहिल्यांदा सांगितलंय. मला सांगा, एक अजून जरा माऊली, तुम्ही जरा विचार करता म्हणून सांगतो. समजा तुम्ही बहिर आहेसा, काय बहिर, मग बहिर असलं तर गावातल्या लोकांचं जे काही पाप आहे किंवा जे विकार आहेत ते तुमच्या आत कशी शिरले असते. अकाराम, समजा तुमची बायको आहे, हा, आणि तुम्ही बहिर आहेसा,
मग तुम्हाला तिचं काय जे गुण आहेत ते तुम्हाला ऐकू येणार नाहीत, तिचे दोष गुण काय कळणार नाहीत. मग दोष आणि गुण जर कळले नाही तर तिच्याविषयी तुमच्या मनामध्ये चांगलं वाईट काय होणार नाही. आता मी आहे आणि तुम्ही आहे, तुम्हाला माझ्याविषयी ऐकायला काय अजून आलेलं, आणि नंतर काय म्हणतोय दोन महिन्यानं ते महाराज चांगला होता हो, पण 4 दिवसापूर्वी माझ्या कानावर त्याच्याबद्दल आले. काय पेटली नाही वाटतं ट्यूब, पेटली ना. काय आले कानावर, कीर्तन चांगलं झालं म्हणून आले. त्याच असं हाय झालं बघा. पाणीच पाणी चोहीकडे आणि गेला माधव. तुमच्या कानावर चांगलं काही येत नाही काय? कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, हे असलं कानावर येत नाही. मंदिरात कथा चालली ती येत नाही कानावर, येते. मग संध्याकाळी जमायचं आहे अमक्या ठिकाणी, पाकिट वाटणार आहेत, ते कानावर येते का? मग ते आलं कानावर की घरी करत होते मी कामधंदा, ते विसरते आणि तिकडं पसरते आणि मूळ आपल्या कल्याणाला विसरते. असं होतंय का नाही? मग ते बंद करायला लागते, नाहीतर इकडं नाही. मग काय हे इकडं चालत नाही. हे वाघिणीचं दूध आहे, त्याला भांड फुटकं चालत नाही, त्याला अंतकरण स्वच्छ लागते. उगा काहीतरी करशीला आणि इथे येऊन बसशीला, देव आशानं पावायचं नाही. त्याला सगळं रेकॉर्ड आहे. सगळं आबा देसाई आले तर आबा देसाईचं रेकॉर्ड आहे, आकाराम आला तर आकारामचं आणि डिलीट मारता येत नाही. होय मेमरी हे काढतो कार्ड आणि दुसरं घालतो, नाहीतर मोबाईल फेकून देतो, चालत नाही. कुठं मोबाईल फेकून जरी दिलास, कुठनं बी शोधून आण, पृथ्वी तळातनं शोधून आणली होती वरानं. कुठं शोधाशोधी डिलीट काय मारायचं नाही. तर म्हणून डिलीट मारायच्या वेळ यायची नाही, वेळ आली नाही पाहिजे असलं काम करायचं. डिलीट काय मारायचंच नाही. देवाला सांगायचंय बघ चोख आहे, चोख आहे, माझ्या दुधात पाणी नाही देवा. आमचं काय झालंय, दूध कमी पाणी जास्त, त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागलाय. दूध कमी आहे, आमचं वागणं चांगलं कमी आहे. सगळं पेपर आमचे महाराज म्हणायचे पेपरात सगळ्या चुकाच तपासायचं काय मास्तरनं. हे नरदेहाचा पेपर जर तपासायला घेतला सद्गुरूंनी तर सद्गुरू म्हणतात हे पेपर पिकून द्या. काय यात तपासण्यासारखं नाही. काय तरी करूया की अकाराम, काय तरी करूया. हा कानावर चांगलं गोकर्ण होऊया. हा मग आता पुढं काय झालं सांगा बरं, काय झालं पुढं? गोकर्ण चांगला झाला, सज्जन झाला, कारण विवेक होता बरोबर. सज्जन झाला, भक्त झाला, सदाचारी झाला, हरी भक्त झाला, सगळं झालं. आणि हा धुंदली तुम्हाला माहिती आहे, धुंदलीचा पुत्र धुंदुकारी. धुंदुकारी म्हणजे गोंधळलेल्या अशुद्ध बुद्धीचा पुत्र जो आहे तो कसा आहे, अविवेकी आहे, दुराचारी आहे, कामी क्रोधी आहे. आणि मग तो वाढला तो त्रास द्यायला लागला. आता अंतकरणामध्ये काम क्रोध निर्माण झाल्यानंतर तो काय दुसऱ्याला शांत बसून देणार आहे का? नाही. त्याप्रमाणे तो उन्मत्त झाला, त्रास द्यायला लागला. अशी सगळी कथा आहे. ती आता आपल्यातच कोण कोण काय करायला लागलाय, तो धुंदुकारी यायला लागलाय का बघायला पाहिजे. काम यायला लागलाय का, क्रोध यायला लागलाय का, माझ्यामुळं स्वतःची शांती दुसऱ्याची शांती जात्या का, ते बघायला पाहिजे. बघा एकदा करून. बायकोनं चुकीचं काहीतरी केलं, जेवणात मीठ टाकलं नाही आणि तुम्हाला भाजी दिली तर काय होते? कधी तर झाले का नाही असं? हा होते का? मग काय होते त्यावेळेला? दुर्गे दुर्गट भारी असं होतंय का? होतंय का? का असं होत भांडण होत? हा त्यांनी कबूल केलं. समजा तुम्हाला चहा पाहिजे आणि वेळेवर दिला नाही तर काय होते? धुंदुकारी. काय होतंय? त्यावेळेला असं का म्हणत नाही? ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग
दुःखची केवळ भोगणे ते फळ, तुका म्हणे घालू. मग असं का, समजा तुम्हाला साडी पाहिजे आणि त्यानं दिलं नाही तर तुम्ही काय म्हणा, ठेविले अनंते तैसेची राहावे. नाही म्हणा, अहो शिकायचं आहे, शिकायला पाहिजे. हे बघा एक सांगतो आणखी, साडी कुठलीही घ्या, पैठणी घ्या, ह्यात बी कापूस आहे त्यात बी कापूसच आहे, आणि शेवटी कापसाची साडी द्यायची आहे आपल्याला. पण ती कापूस लक्षात आला तर समाधान होणार ना. आता काय झालंय, कापूस विस्मृतीत गेलाय आणि आपण त्यांच्याकडे बघत असताना त्या कापसाला बघत नाही, ती डिझाईन कशी आहे, तो पॅटर्न कसा आहे, तो पदर कसा आहे. आता त्या कापसाला बी माहित नाही, त्या डिझाईनला बी माहित नाही, त्या पॅटर्नला बी माहित नाही, पैठणी माहित नाही, बनारस माहित नाही, कलकत्ता माहित नाही. पण हा जो जीव आहे तो त्या कापसाला न बघता पॅटर्न डिझाईन कडे मोहित झालाय. तसं आज जो कापूस आहे भगवंत, त्याच्यावर हे डिझाईन पॅटर्न आल्यात सगळे. कसले पॅटर्न तुम्हाला पाहिजेच असले होय. काय कापसाच्या पोटी काय होती कापडाची पेटी, तो वेडी ते याच्या दिटी कापड झाला. कापसाच्या पोटामध्ये काही कापडाची पेटी होती होय. ते झाडावरचा कापूस काढा, तो पिंजा, त्याचं सूत करा, त्याचा धागा वळा. पण एक लक्षात आलाय, धागा धागा अखंड विनुया, विठ्ठल विठ्ठल पुढे म्हणूया. हा धागा धागा आहे असं कधी वाटत नाही. हे सूत आहेत, हे सूत महाराज सांगायला लागल्यात. अरे मी सगळ्या कापडांच्या मध्ये कापूस रूपानं सूत रूपानं मीच व्याप्त आहे असं सूत सांगायला लागल्यात. आणि ते शौनक आदी ऋषी ऐकायला लागल्यात. ते आम्हाला तसं वाटत सूत कोणतरी सांगायला लागले. अरे सूत नाही, सगळ्या कापडांच्या मध्ये ते सूत आहे, ते सूत्र आहे. सर्व मनुष्यांच्या मध्ये ते सूत्र आहे, तेच व्याप्त आहेत, ते सगळ्यांना बांधून आहे. ते आमच्या लक्षात येत नाही. आम्ही ते भागवतात जातोय. सूत महाराज सांगत होते, शौनकांना सांगत होते. कोण शौनक? वृत्ती. कोण शौनक? नाड्या. आमच्या अंतकरणात असलेले प्रवाह, चित्तवृत्तीचे सगळे जे काही वृत्ती निर्माण होतात त्या सगळ्या ऋषी आहेत. ते ऋषी म्हणजे आता सत्याला जाणायला लागल्यात, सत्य स्वरूप व्हायला लागल्यात. त्यांना ही कथा चालू आहे सांगायची. ज्यांच्या अंतकरणामध्ये सत्याचा संकल्प निर्माण झालाय त्यांना हे सांगायचं चाललंय, आम्ही सूत व्हायचंय, आम्ही सूत होऊन आम्ही ऋषी व्हायचंय. तुम्ही ऋषी झाल्याशिवाय सूत येत नाहीत, आणि सूत आल्याशिवाय ऋषीला आनंद होत नाही, आणि मग कथाही होत नाही. अकाराम, तुमचं नाव का घेतो माहितीये? त्यामुळे माझ्या जिभेला पुण्य होते, राम होते. होय, असू दे की. ते 9 राम 9 इंद्रियांच्यावर बसवायचं म्हणजे इंद्रिय बाहेर जात नाहीत. तुम्ही आता पत्रिका लय लांब गेलात तुम्ही. त्या एकच राम खरा आहे. हे आकाराम, सकाराम, गंगाराम, तुकाराम खोटे आहेत. हा, ते नाव बदलतंय का नाही? ते नाव जे कागदाचं तयार झाले, ते कागद सुद्धा तो लाकडाचा तयार झालाय, आणि लाकडाच्या माग देव आहे. तो देव दिसताना तुम्हाला ती नावं दिसायला लागल्यात. तिकडे जायचं नाही मावशी. इथं संसार विसरायचा आहे, संसार आठवायचा नाही. संसार आठवलं, संसाराची कथा सुरू झाली. संसार विसरायचा आहे. आली या संसारा, उठा वेगी करा, शरण जा उदारा पांडुरंगा म्हटले. या शरीराच्या कारणे शरीराने सरे किंबहुना हेर झाले शिरापडे. हे शरीरानंतर संसार आठवायचा नाही, कथेमध्ये संसार विसरायचा आहे. नाहीतर काय आहे त्यावेळेला आम्ही करतोयच की कथा, संसाराची कथा कायम आहेच की. काय इथं 2 तास तरी संसाराचा विसर पडला पाहिजे. पडिला विसर पडला पाहिजे.
विषय विसरले पाहिजेत. काय म्हटलं त्यांनी, ते तस्मरतेनी आदरे सब्बाय सात्विके भरे, जेथे काठिण्य विरे अहंभावाचे विषयां